मी ॲडव्होकेट निमेश शामराव मनकर. मी विठ्ठल मंदिर वार्ड प्रभाग क्रमांक 15 इथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे. आमच्या पक्षाने मला उमेदवारी बहाल केली. आम्ही ब क ड गटातून या प्रभागातून 3 उमेदवार आहे. एक मी आहे, एक राहुल देवत्रे आणि मंदा बुरटकर आहे. आमच्या पक्षाने लोकहितार्थ जे काही काम केलेलं आहे, लाडकी बहीण योजना असेल, दादांनी केलेली जी विकास कामं असेल, शिंदे फडणवीस साहेबांच्या जे सरकारच्या काळात जी काही झालेली कामं असेल, त्या आधारावर आम्ही जनतेत जाऊन जनतेची मतं मागण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि राहिला या प्रभागाचा विषय, या प्रभागामध्ये फिरताना मला काही समस्या जाणवल्या. मागील 3-4 टर्मपासून आलेले जे नगरसेवक आहे, त्या नगरसेवकांनी ज्या प्रकारे आम्ही जात आहोत जनतेमध्ये, त्या नगरसेवकाबद्दल लोकांच्या मनात एक असंतोष निर्माण होत आहे की जुने नाले आहेत, जुने रस्ते आहे, जे त्यांच्या अगोदरचे नगरसेवक होते त्यांच्या काळातले त्या नाल्या रस्ते आहे, पण जे 15-20 वर्षापासून जे नगरसेवक आहेत त्यांनी नवीन कुठलेही काम केलेलं नाही, असा असंतोष ते व्यक्त करत आहे. आणि ते मला जाणवलं. त्याच्यामुळे या प्रभागामध्ये बदल हवा हे निश्चित आहे. आणि आमच्या सरकारची जी लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ बहुतांश नागरिकांना मिळालेला, महिलांना मिळालेला आहे, हे मला प्रकर्षाने तिथे जाणवलेलं आहे. तुम्ही सामाजिक क्षेत्रात केव्हापासून आले? मी तर मागील 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जुडलेला आहो. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकारणात या तिन्ही क्षेत्रामध्ये मी काम करत आहो. माझं सामाजिक क्षेत्रातलं कार्य म्हटलं तर इथे आपल्या शिव कॉन्व्हेंट स्कूलच्या माध्यमातून मी ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत आहे. राजकीय क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे मला काम करता येईल त्या सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून, ते सामाजिक प्रश्न राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि कायद्याचा अभ्यास असल्याने त्या लोकांना मोफत मी मार्गदर्शन करत असतो. तुम्हाला महानगरपालिकेच्या प्रशासकीय अनुभवाबद्दल काय वाटतं? येस, महानगरपालिकेचा प्रशासकीय अनुभव आता नक्कीच हा एक मोठा प्रश्न आहे. कारण की IAS किनूर नरेश साहेब तिथे आलेले आहे. आणि मागील मागच्या टेन्युअरमध्ये 2017ला माझी पत्नी उभी होती. त्यावेळी एका वर्तमानपत्रातून मला असं समजलेलं आहे की आपल्या प्रभागातले जे काही नगरसेवक आहे त्यांनी एकही प्रश्न विचारलेला नव्हता. जे करंटमध्ये होते एकही प्रश्न तिथे त्या हाऊसमध्ये जेव्हा तुम्ही जाता तर तिथे तुम्हाला पोस्ट क्वेश्चन विचारावं लागते. नागरिकांचे प्रश्न तिथे उपस्थित करावं लागतात. परंतु जर तिथे या गोष्टी जर तुम्ही करू शकत नसेल तर काही म्हणजे त्या नगराध्यक्षाचं किंवा नगरसेवकांचं काही काम नाही असं मला वाटते. तर त्यासाठी मी एज्युकेटेड आहे, शिक्षित आहे. आणि या लोकांच्या आवाजासाठी मी नक्कीच तिथे प्रश्न उचलण्यास सक्षम आहे. आणि प्रशासकाचा अनुभव म्हटलं त्याबद्दल सांगणार, मी वारंवार निवेदन देत राहतो. तिथल्या अधिकाऱ्यांना माझा परिचय, माझ्या फोननी बरेचसे कामं इथे झालेली आहे प्रभागामध्ये. मागची ही पाईपलाईन आहे, या सर्व गोष्टीचा मला अनुभव आहे कशा पद्धतीने काम करून घ्यायचं. मतदारांना काय संदेश द्या? मतदारांना हा संदेश राहणार की माझी आपल्याला नम्र विनंती आहे की काही लोक, आता आपण बघतो नवीन युवक आलेले आहे, काही लोकांना राजकीय अनुभव नाही, सामाजिक कार्य नाही, ते इथे आलेले आहे. तर काही असं त्यांच्यामध्ये काही भ्रमित न होता, जे जाणते आहे आणि ज्यांना समाजकारण आणि राजकारणाचा थोडाफार अनुभव आहे आणि जनतेसाठी काम करण्यास तयार आहे, अशा उमेदवारांना त्यांनी जिंकून द्यायला पाहिजे. धनशक्तीच्या मागे न धावता जनशक्ती आणि काम करणाऱ्या उमेदवाराला त्यांनी जिंकून द्यायला पाहिजे, असं मी आवाहन करतो त्यांना.